हॅलो, दिस विशाल नागपुरे. सो आपण आज बघणार आहे की जे पण विद्यार्थी 10वी किंवा 12वी मध्ये आता पास आउट होतील त्यांनी समोर करिअरमध्ये काय चूज केलं पाहिजे ते तुम्हाला मी स्ट्रॉंग रिकमेंड करेल. की यामध्ये जसं आपण बघतो की आपण एक स्लाइड बनवलेली आहे एमपीसी संदर्भातला. यामध्ये आपण बघू डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, डीवायएसयू, तहसीलदार, नायब तहसीलदार अशा खूप साऱ्या पोस्ट याच्यामध्ये आहे. पीएसआय, एसटीआय, एएसओ, रजिस्ट्रार, क्लर्क अशा नियर अबाउट एमपीएससी मध्ये 50 ते 60 पोस्ट आहे ज्यासाठी तुम्ही इलिजिबल राहू शकता. लक्षात ठेवा, ह्या ज्या सर्व गोष्टी आहे ह्या सर्व गोष्टी गव्हर्नमेंट संदर्भातल्या आहे. आणि आपण जेव्हा बघतो की 12th नंतर किंवा 10th नंतर डोक्यामध्ये नेहमी असते की मी गव्हर्नमेंट जॉब करावं की प्रायव्हेट जॉब करावं. आणि तुम्हाला मॅक्झिमम सजेशन करतील की गव्हर्नमेंट कर. टफ आहे, कठीण आहे, पण परमनंट आहे. मजबूत, टिकाऊ आणि परमनंट असं काहीतरी. तर मला असं वाटते की यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहे आपण त्या गोष्टी डिस्कस करणार आहे. लक्षात ठेवा, नागपूरमध्ये गुरुकुल आयएस अकॅडमी मार्फत जर कोणाला काही इश्यू असेल, जे पण 10वी किंवा 12वीचे विद्यार्थी असेल किंवा अंडर ग्रॅज्युएट असतील फर्स्ट इयर सेकंडरी मध्ये, त्यांनी सुद्धा या नंबरवर कॉल करा. किंवा नागपूरमध्ये झांसी राणी स्क्वेअर, सीताबर्डी या ठिकाणी आपली अकॅडमी आहे. त्या ठिकाणी ऑफिस तुम्ही मला व्हिजिट करू शकता. आणि तुम्हाला जे पण सामान गायडन्स लागेल की जर समजा मला एमपीएससी किंवा युपीएससी करायची असेल तर समोर कोणती ब्रँच घ्यायला हवी, मी काय करायला हवं, बीए, बीकॉम, बीएससी, इंजिनिअरिंग काय असेल, कोणत्या फील्डमध्ये करायला असं, या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या येतील. ठीक आहे. आता नेक्स्ट बघू आपण की या ठिकाणी मी तुम्हाला डायरेक्ट काय म्हटलं, सर का बरं तुम्ही डायरेक्ट एमपीएससी तुमचे क्लासेस आहे म्हणून का. लक्षात ठेवा, मी स्वतः आयटी इंजिनियर आहे. लक्षात, मी स्वतः आयटी इंजिनियर आहे. आता या आयटी इंजिनियर आहे, पॅकेज खूप चांगले असतात, लॅविश लाईफ असते, ठीक आहे. पण टेन्शन इथे पण आहे, तिथे पण आहे, बिझनेस सर्व गोष्टी आहे. मी तुम्हाला नेहमी सांगेल की तिथे फक्त पैसा आहे. आयटी मध्ये फक्त पैसा आहे. या ठिकाणी पैसा प्लस पॉवर आहे. म्हणजे पैसा दोन्ही ठिकाणी असतो, ऑब्व्हियसली पैसा राहणारच आहे, सिक्युरिटी अवघड जास्त येते, पण पॉवर जास्त आहे. आणि मला आजपासून इंटरेस्ट होतो पॉवर मध्ये. तर या ठिकाणी मला तरी असं वाटते की जे पण विद्यार्थी 10वी किंवा 12वी मध्ये असतात, आपण बघतो बघा मोठ्या मोठ्या गाड्या असतात किंवा ते निळ्या दिव्याच्या गाड्या असतात, पूर्णपणे अधिकाऱ्याच्या पण गाड्या भेटतात. आपले सगळं ड्रीम असते की यार ते वर्दी पाहू, त्या वर्दी असेल, कलेक्टर असेल, आयएएस ऑफिसर असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, जो पॉवर, जो अवधा असतो, रिस्पेक्ट जे असते ते तुम्हाला फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट जॉब मध्येच मिळेल. आता काही लोक इथे म्हणतात की सर पैशाची रिस्पेक्ट आहे ना, पैसा इथे पण आहे, पण ज्या वेळेस पॉवर कामाची असते त्यावेळेस पैसा सुद्धा कामात येत नाही. लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी ओळख्या लागतात त्या ठिकाणी पैसा कामात येत नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून मी नेहमी सांगतो सर्व विद्यार्थ्यांना, जर तुम्हाला टाइम आहे 10th नंतर 12th नंतर तुम्हाला खूप छान ऑप्शन्स आहे की तुम्ही सर्वांनी एमपीएससी डायरेक्ट करावं. त्यामध्ये ज्या पण गोष्टी तुम्हाला मी थोडं समजून सांगतो एक शॉर्ट मध्ये, आणि माझे सेमिनार्स असतात ते तुम्ही अटेंड करू शकता समोर. ठीक आहे. तर आपण सगळं बघू काय आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, जसं आपण बघितलं की एमपीएससी मध्ये एक असते गॅझेटेड, याला म्हणतो मराठीमध्ये राजपत्रित, आणि सेकंड असते नॉन गॅझेटेड. नवीन शब्द आहे. ठीक आहे, नवीन शब्द आहे. आता तो समजून घेऊ आपण हे काय आहे, कसं चालतं, कसं काय. ठीक आहे. तर एमपीएससी जे एक्झाम घेतात ते असते एक आहे गॅझेटेड. याच्यामध्ये जे पोस्ट असतात ते डेप्युटी कलेक्टर, असिस्टंट कमिशनर पोलीस, तहसीलदार, नायब तहसीलदार. ठीक आहे. अशा याच्यामध्ये अबाउट 33 पोस्ट आहेत कमीत कमी. हे जास्त पण वाढतात. आणि याच्यामध्ये नियर अबाउट आपण बघतो की 18 ते 20 जवळपास पोस्ट आहेत. याचे एक्झाम्पल आपण लिहून घेऊ. जसं आपण बघतो पीएसआय, पोलीस सब इन्स्पेक्टर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, एक्साइज पीएसआय, क्लर्क, अशा पोस्ट या नॉन गॅझेटेड मध्ये असतात. आणि हे जे आपले आहे फर्स्ट आहे गॅझेटेड. तर मी सर्वांना एक रिकमेंड नेहमी करतो जनरली विद्यार्थ्यांना की जर तुम्हाला टाइम आहे, जर तुम्ही 10th किंवा 12th जर तुम्ही करत असाल तर तुम्ही सर्वांनी कधी पण गॅझेटेड पोस्ट साठीच करावं. त्यामागे रिझन असं आहे, आपण ऐकतो नेहमी की सूर्याकडे नेम धरला तर झाडावर तरी जाईल. याचा अर्थ असा होत आहे
की जर समजा आपले एम खूप जास्त असेल, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर असेल, ऍटलिस्ट तुम्ही त्याच्या खालची तर पोस्ट घ्याल. नाही तर सर माझी पोलीस भरती जी आहे आधीपासून, मला एखादा तलाठीच व्हायचं आहे, तर त्याला मग तुम्ही तुमची लेवल ऑलरेडी तुम्ही कमी करून घेता. आणि तुम्हाला सांगतो मी, आजकाल तलाठी पोलीस भरती होणं पण सोपी नाही. तिथे सर्व MPSCचे विद्यार्थी येत आहे पूर्णपणे. ठीक आहे, माझं तुम्हाला एक सजेशन राहील की आता सर्वात पहिले आपण समजून घेऊ की गॅजेट सर म्हणत आहे, पण सर आम्हाला याचा अर्थ समजला नाही. याचा अर्थ समजला नाही. आम्ही हे नाव ऐकलंय, डेप्युटी कलेक्टर, DYSP, CP, तहसीलदार, DYCO, उपशिक्षक अधिकारी सर्व बघितलेले आहे. पण याचा अर्थ आपल्याला माहिती नाही. याचा अर्थ असा होतो, लक्षात ठेवा, राजपत्रितचा अर्थ असा होतो बघा. लहानपणी आपण अटेस्टिंग करत होतो बघा, एखाद्या क्लास 1 ऑफिसरचं वगैरे. तर याच्या साईनला जे माझी साईन राहील, ठीक आहे, जे माझी साईन राहील, याच्या साईनला पॉवर असते. जर समजा या अधिकाऱ्यांनी जर एखाद्या डॉक्युमेंटवर साईन केली तर डॉक्युमेंट ऑफिशियल होऊन जातो. इतका पॉवर आहे. आता याचे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. डेप्युटी कलेक्टर मार्फत कास्ट सर्टिफिकेट काढली जाते, त्याच्या साईन असते डेप्युटी कलेक्टरची. त्यानंतर तहसीलदारची साईन असते नॉन क्रिमिलेअरवर, आणि नात तहसीलची साईन असते इन्कमवर. आपण इन्कम काढतो, इन्कमवर साईन असते नात तहसीलदाराची, नॉन क्रिमिलेअरवर असते तहसीलदाराची, आणि बघून घ्या कास्ट सर्टिफिकेट असते डेप्युटी कलेक्टरची. इतका मोठा पॉवर. आता हा सिंपल एक पॉइंट आहे याचा गॅजेटचा. गव्हर्नमेंटच्या गॅजेटमध्ये तुमचं नाव चाललं जाते. तुमचा मोबाईल नंबर जो आहे तुम्ही आता सेव्ह करता, क्लास हे किंवा माझा म्हणजे एखादा गुरुकुल सेव्ह करता, तेव्हा तुमचं नाव डेप्युटी कलेक्टर ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट असं लिहून येते. सेव्ह करायची गरज नाही. इतका मोठा पॉवर आहे, लक्षात ठेवायचं गॅजेटला. शासनाच्या सर्व योजना, सर्व फंड यांना समोर इम्प्लिमेंट करावे लागतात. सोशल वर्क तर करतातच, पण शासनाच्या स्कीम्स असतील किंवा ज्या पण सर्व गोष्टी ते यांना कराव्या लागतात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, गॅजेट. शासनाचं एक गॅजेट, त्या गॅजेटमध्ये या सर्वांचे नावं असतात. ते पोस्ट आहे गॅजेट ऑफिसर. म्हणून मी सांगतो सर्वांना की बॉस रिस्पेक्ट सोडून द्या. रिस्पेक्ट हाय लेवल, पॉवर आहे, पैसा आहे. आणि मला असं वाटते की जर समजा एखाद्याला काहीतरी बनायचं असेल, 10वी 12वी मध्ये विद्यार्थ्याला हेच माहिती पाहिजे की पॉवर कशात आहे, पैसा कशात आहे, रिस्पेक्ट कशात आहे. कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अजून सुद्धा मोटिवेशन किंवा गायडन्स नसते. काहीतरी कोणतरी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो मी, जे विद्यार्थी करतात ना MPSC UPSC, तर काही विद्यार्थी निगेटिव्ह वर्क पण आहे, जो कधीच पास झाला नाहीये. तो नेहमी सांगते नको करू. तुम्हाला सांगतो मी की तुम्ही MPSC पासून अधिकारी बनू या ना बनू, पण हे माझी गॅरंटी आहे की तुम्ही एक चांगला व्यक्ती तरी बनाल. आता ते कसं बनाल? MPSCच्या अभ्यासामध्ये भारतीय संविधान, दॅट इज कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारताची अर्थव्यवस्था, दॅट इज इंडियन इकॉनॉमिक्स, आणि भारतीय जॉग्राफी, इतिहास, या सर्व गोष्टी तुम्हाला कामात येणार. आपण बघा, आपण आतापर्यंत खूप साऱ्या गोष्टी शिकलो लहानपणापासून, तुम्हाला कधी कामात नाही आलाय. लक्षात ठेवायचं, आपण या ठिकाणी ज्या पण सर्व गोष्टी शिकणार आहोत ना, त्या तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्ती म्हणून तुम्हाला ते 100% कामात येणार आहे. इतकं महत्वाचं आहे ते MPSC. MPSC स्टँड्स फॉर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. या MPSC मध्ये 50-60 अशा पोस्ट आहे की ज्या पोस्टसाठी हजारो विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करत आहे. पण ते विद्यार्थ्याला जो टायमिंग असतो, तो टायमिंग थोडासा चेंज त्यांना, मला असं वाटतं की जो टायमिंग जो असतो ना, तो परफेक्ट नसतो. खूप सारे विद्यार्थी डिग्री करतात, PG करतात, नंतर MPSC येतात. तो मूर्खपणा झाला. त्या लोकांना खूप वेळ लागतो. मी समजतं की ते बाबा त्यांनी ते बनणार नाही म्हणून, पण चान्सेस कमी आहे. पण जो व्यक्ती 10वी पासून 12वी पासून किंवा फर्स्ट पासून जो अभ्यास करत आहे, तो व्यक्ती पहिल्या अटेम्प्ट मध्ये अधिकारी. तुम्हाला सांगतो की यावेळेस महाराष्ट्र टॉपर जो आहे 23 वर्षाचा आहे फक्त. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे की बाबा मला पहिल्या अटेम्प्ट मध्ये सर्व अभ्यास करून आपला पेपर द्यायचा आहे, पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये, कमी वयात, 21 वया, 22 वया किंवा 23 वयात. तर हे आपली जिम्मेदारी आहे की आपण अभ्यास कुठून स्टार्ट करतो. तुम्हाला सांगतो मी, जनरली या राज्यसेवेसाठी किंवा कंबाईनसाठी सुद्धा, याला नॉन गॅरंटी जे म्हणतो आपण, यासाठी तुम्हाला कमीत कमी 2 वर्ष तरी अभ्यास करायचा, कमीत कमी चांगल्या पद्धतीने. 10वी पासून तुम्हाला का बरं म्हणता मी, 11वी तुम्ही अभ्यास कराल, 12वी तुमची एक्झाम राहील, फर्स्ट इयर सेकंड इयर तुम्ही त्या माइंडचे बनून जाल, आणि थर्ड इयर मध्ये तुम्ही 100% पहिल्या अटेम्प्ट मध्ये अधिकारी बनता. हा जनरली रेशो आहे.
आणि बघा तुम्ही की जे पण टॉपर असतात जनरली ते 10वी पासूनच अभ्यास करतात, ते 12वी पासूनच अभ्यास करतात, त्यांना टेन्शन नसते. 10वी 12वी टेन्शन असते. टेन्शन केव्हा असते? टेन्शन असते केव्हा? आफ्टर ग्रॅज्युएशन. तेव्हा प्रत्येक व्यक्ती विचारत असतो की तुझं काय झालंय, तू काय डिग्री केली आहे, तुला नोकरी लागेल का नाही. त्यापेक्षा जेव्हा लोक विचारत नाही 10वी पासून ते डिग्री पर्यंत लोक विचारत नाही नोकरी करत आहे की नाही, शिकत आहे फक्त, त्यांना सांगू द्यायचे आम्ही शिकत आहोत आणि आपला अभ्यास ठेवायचा. तुम्हाला काय म्हटलं मी? 2 गोष्टीसाठी कामात आहे एमपीएससी. एक तुमचं व्यक्तिमत्व बनवण्यासाठी आणि सेकंड आहे रिस्पेक्ट, पॉवर. पैसा जो आहेच हे लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी पॉवर आणि पैसा असतो या सर्व गोष्टी तुम्हाला या एमपीएससी मिळतो. तसं आपण बघितलं हे गॅझेटेड आणि सेकंड नॉन गॅझेटेड. आता याचा अर्थ याला पॉवर नाही असं नाहीये, पण त्या साईनला तो पॉवर असतो जो यांना आहे, डॉक्युमेंटचा नाही यांना. पण बघा पोलीस सब इन्स्पेक्टर सर्वांना माहिती आहे, जिथे वर्दी तिथे गर्दी आपण ऐकतो. 2 स्टार. सेल्स इन्स्पेक्टर खूप चांगली पोस्ट आहे. एक्साइज इन्स्पेक्टर, एक्साइज पीएसआय, सब इन्स्पेक्टर एक्साइज, अशा निर्भयामध्ये क्लर्कच्या पोस्ट अशाच्यामध्ये निर्भर 18 ते 20 पोस्ट आहे. तर मला तरी असं वाटतं की सर्वांनी या संदर्भात तुम्ही ज्या गोष्टी केल्या तर या गोष्टी होणारच. लक्षात ठेवा, जर तुम्ही हे करत आहे ना तर तुमचा आपोआप या गोष्टी सर्व क्लिअर होणारच आहे. ठीक आहे. आता आपण बघू की एमपीएससी मार्फत कोणत्या एक्झाम घेण्यात येतात. तर आपण बघू थोडंफार याच्यामध्ये की एमपीएससी मार्फत जसं आपण बघू याच्यामध्ये महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. आणि सेकंड आहे महाराष्ट्र कंबाईंड ग्रुप बी अँड सी. आता याच्यामध्ये खूप सारे पार्ट पडतात. जसं याच्यामध्ये सर्वात पहिला राज्यसेवा, मग याच्यामध्ये आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, नंतर याच्यामध्ये आहे महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस, नंतर याच्यामध्ये आहे महाराष्ट्र ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस. असे याच्यामध्ये खूप सारे पार्ट पडलेले आहे एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये. लक्षात ठेवायचं. आणि एमपीएससी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी मध्ये आपण जसं बघितलं पीएसआय, एसटीआय, एएसओ, क्लर्क, एक्साइज पीएसआय, असे खूप सारे. गुरुकुलचे खूप सारे विद्यार्थी या क्लास 1 क्लास 2 मध्ये इंटरव्ह्यू दिलेले आहेत, पोस्ट निघालेले आहेत. आपण बघत राहतो की आपल्या चॅनल सुद्धा आहे, त्यामध्ये आपण मी सांगितलेलं आहे, मी नेहमी पोस्ट करत राहतो विद्यार्थ्यांना, म्हणजे लोकांना माहिती असो. विदर्भामध्ये तेवढं अवेअरनेस नसते तरी मी माझ्या चॅनल मार्फत किंवा माझ्या जे पण आपले इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब असेल सांगत असतो की सेलिब्रेशन असतो. गुरुकुलचा सेलिब्रेशन एक पॅटर्न असतो की ज्या पण विद्यार्थ्यांनी पोस्ट त्यांचं सेलिब्रेशन खूप चांगल्या पद्धतीने करतो. म्हणजे कार आहे सनरूप आले त्यांना त्यांची प्रभात फेरी काढली आहे जनरली आपण म्हणतो आपण. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण बघतो की एमपीएससी मध्ये अजून खूप साऱ्या एक्झाम्स आहे. बघा एमपीएससी तर एवढंच एक्झाम घेत नाही. एमपीएससी जे पण एलएलबी वाले त्यांच्यासाठी एक्झाम घेतात. म्हणजे एमपीएससी बीए पासून तर इंजिनिअरिंग पर्यंत किंवा मेडिकलच्या सुद्धा सर्व प्रकारच्या एक्झाम एमपीएससी घेतात. म्हणून मला असं वाटतं की एमपीएससीचा जो अभ्यास आहे तो अभ्यास काय ते माहित असणं गरजेचं आहे. तर आपण त्या पण गोष्टी बघू थोड्या वेळात. तर जो स्टडी प्लॅन आहे जो आपला जो ठीक आहे अभ्यासक्रम जो आहे तो सिलेबस जो आहे सिलेबस जो आहे ठीक आहे सिलेबस मध्ये आपण जसं बघतो की सर्वात इम्पॉर्टंट असते जनरल स्टडीज दॅट इज जीएस. आता जीएस मध्ये खूप सारे विषय असतात तुम्हाला सांगतो मी. जसं सर्वात इम्पॉर्टंट विषय पॉलिटी, इंडियन पॉलिटी, संविधान, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, सायन्स, जिओग्राफी, सर्वांना पकडून राहतो हा करंट अफेअर्स. जीएस मध्ये आपण ग्रामर पकडून घेऊ थोडस. मराठी प्लस इंग्लिश ग्रामर, व्याकरण त्याला म्हणतो आपण, आणि
मॅथ्स अँड रिझनिंग, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, ज्योग्राफी, सायन्स, करंट अफेअर्स. ठीक आहे, 6 विषय. 7वा हा मराठी आणि इंग्लिश. या सर्व विषयाला नंतर मग डिस्ट्रीब्यूट केले जाते. त्याचे पॅटर्न्स असतात, GS1, GS2, GS3, GS4 ऑप्शनल विषय असतो. तर या संदर्भात मी क्लासमध्ये ऑफलाईन मध्ये जनरली सर्वांना सांगत असतो. याच्यामध्ये काही लेक्चर सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये मी सरळ सांगून ठेवला की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि त्याचे काही पॅटर्न्स आहे, नोट्स कशा काढाव्या, कशा पद्धतीने पुस्तक, कोणते पुस्तक वाचावे, माझ्या नोट्स स्वतःचे आहे. तर अशा पद्धतीने पूर्णपणे राहते की जर समजा तुम्हाला MPSC क्रॅक करायचे तर तुम्हाला हे जे विषय तुमच्या हँडमध्ये असले पाहिजे. आणि बघा, लक्षात ठेवा, MPSC करत असताना तुमचे सर्व विषय तोंडपाठ असले पाहिजे आणि कन्सेप्च्युअल, फक्त रट्टाफिकेशन नाही पाहिजे. कन्सेप्च्युअल तुमचे जे पण सामाजिक नॉलेज जो तुमचा आहे तो तुमचा चांगला असला पाहिजे. तर मी नेहमी सजेशन सांगेल तुम्हाला, मी सांगितलं की 10वी किंवा 12वी नंतर किंवा फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा थर्ड इयर मध्ये असताना प्रत्येकाने MPSCचा एक वेळा तरी क्लासेस लावा किंवा तुम्ही पर्सनली पण आपला अभ्यास करू शकता. रिझन काय की तुम्हाला हे सर्व शिकायला भेटेल आणि या सर्वाचा वापर तुम्हाला समोर फ्युचरमध्ये आहे. तुम्हाला काय म्हटलं मी, तुम्हाला MPSC ला 3 गोष्टी मिळेल. पहिला पॉईंट काय, हे तर तुम्हाला सर्व भेटणारच सर्वीकडे. गुपचूप वाल्याला पण पैसा भेटू, लक्षात ठेवा. गुपचूप वाले, पाणीपुरी वाले किंवा जे पण सर्व लहान लहान दुकान आहे सर्वांकडे पैसा खूप चांगला. ऑटोवाल्याकडे पण चांगलाच पैसा आहे. ठीक आहे, आता माझं IT इंजिनिअरिंग आहे, पैसा आमच्याकडे पण आहे, त्या पोरांकडे पण आहे, चांगले काही पॅकेजेस आहेत, पण फक्त पैसा आहे. हे खूप कमी लोकांकडे असते, त्या पदावर असते. आणि हे फक्त भारतातील फक्त 1-2% लोकांकडे आहे. आता तुम्ही डिसाईड करा, तुम्हाला फक्त पैसा पाहिजे, पैसा प्लस रिस्पेक्ट पाहिजे की पॉवर पण पाहिजे, ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. आणि सर मला तिन्ही जर पाहिजे असेल तर UPSC, MPSC असं तुम्ही डायरेक्ट काऊन तुम्ही क्लास आहे म्हणून का, एखादा IITian सुद्धा UPSC करतो, एखादा VNIT पासआउट सुद्धा MPSC करतो. की त्याला माहिती आहे की मला काही गोष्टी केल्यानंतर मला फक्त पैसा मिळणार आहे, रिस्पेक्ट आणि पॉवर मिळत नाही. रिस्पेक्ट मिळून जाईल पर्यंत पैसा असल्यावर, पॉवर नाही भेटत. तुम्हाला 1 ते 2% लोकांकडे पॉवर आहे आणि तुम्हाला कुठे आता तुम्ही बघा की तुम्हाला पॉवरच पाहिजे. आणि बघा, पॉवर आल्यानंतर या सर्व गोष्टी मोठी गोष्ट नाहीये. राष्ट्रपतीचा पगार खूप कमी आहे, राष्ट्रपतीचा पगार एखाद्या मोठ्या विद्यालयात खूप कमी आहे. राष्ट्रपतीला काय आहे, 4.5 लाख 5 लाख मंथली इन्कम आहे. आणि एखादा बिझनेसमॅनची, अंबानी, अदानी, टाटा यांची त्यांची इन्कम किती राहील, त्याची सेकंडची कमाई आहे, तेवढी मिनिटही कमाई आहे. पण जर समजा एखादा काही कायदा बनवायचा असला, साईन करायची असली तर साईन कोणाची राहते त्याच्यावर, राष्ट्रपतीची. PM चा पगार खूप कमी आहे, पण त्याकडे काय आहे, पॉवर. म्हणून जेव्हा पॉवर आली तेव्हा या दोन्ही गोष्टी इझिली येतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. मग मी तुम्हाला नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना, कारण की बघा, एकदा तुम्हाला करून बघायचंच आहे. भरपूर सारे विद्यार्थी करून असतात आणि यामध्ये असं आहे की ज्या व्यक्तीने सिरियस पद्धतीने अभ्यास केला त्याला 100% सक्सेस मिळालाच आहे, हे लक्षात ठेवा. अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्ही गुरुकुलला व्हिजिट करा, नागपूरला व्हिजिट करा. माझे काही पर्सनल काउन्सिलिंग लेक्चरर्स असतात, तर तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला माहिती पडेल. काही प्रॉब्लेम असेल तर माझा नंबर येत दिला आहे, तुम्ही याच्यावर कॉल करू शकता. ठीक आहे, ओके. आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तुम्ही गुरुकुल अकॅडमी गुगलवर सर्च करू शकता, विशाल सर गुरुकुल अकॅडमी म्हणून युट्यूब चॅनल आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, हा मुंदू. अजून तुम्हाला सांगितलं, पॉवर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. आणि एक वेळा तुम्हाला MPSC किंवा UPSC करायचीच आहे. ठीक आहे, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा मुंदू. थँक्यू.